कुलदेवता तुमची आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करत असते. तुमच्या कुटुंबात येणाऱ्या अडीअडचणी, संकट सगळं दूर करत असते. म्हणूनच कुलदेवतेची सेवा होणे आवश्यक आहे. कुलदेवतेच्या सेवेमध्ये 5 गोष्टी आहेत ज्या अगदी करायलाच हव्यात. बाकी काही करायला नाही जमलं तरी चालेल, पण या 5 गोष्टी मात्र प्रत्येकाने कराव्या, जेणेकरून कुटुंबात सुख शांती नांदते, कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते आणि कुटुंबाचं कल्याण होतं. कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, तुमच्यापैकी 70% लोकांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, म्हणून ही छोटीशी प्रेमळ विनंती. कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या 2 शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता, ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो. ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हटलं जातं. ही झाली कुलदेवता बद्दलची प्राथमिक माहिती. पण कुलदेवतेची सेवा करणं का गरजेचं असतं? तर आपल्या कुलाची देवता ही आपली रक्षणकर्ता असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं सुरळीत चालावे यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं. मुलांची शिक्षणं असतील, लग्न असतील, आपल्या घरातली आजारपण असतील, या सगळ्यामागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणं, कुळाचार व्यवस्थित न होणं ही सुद्धा कारणं असू शकतात. आपल्या कुलाची आई, आपल्या कुलाचा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचा पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्याची सेवा आणि उपासना होणं हेही तितकंच आवश्यक आहे. बरं, त्याची सेवा उपासना कशी करावी? फार काही करता आलं नाही तरी 4 गोष्टी मात्र करायलाच हव्यात आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती किंवा फोटो. यापैकी एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असायलाच हवं. तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अतिउत्तम, पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरात ठेवायलाच हवा. आणि नुसता ठेवायचा नाही तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजा सुद्धा करायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवतेच्या मंत्राचा जप कमीत कमी 1 माळ तरी करावा. तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवतेचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी 1 माळ तरी करावा. समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी देवी, तर श्री महालक्ष्मी देवी नमः हा असा नामजप तुम्ही नियमित करावा. विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा. आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतील त्यांनी कुलदेवतेचा नामजप नियमित करावा. आता जर कुलदेवता ठाऊकच नसेल की काय कुलदेवता आहे आमची, आम्हाला माहितीच नाही तर आम्ही काय जप करायचा, तर तुम्ही श्री कुलदेवता नम असा नामजप करावा. हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारा कोणीतरी नक्कीच भेटतं असा अनेक साधकांचा अनुभव आहे. श्री कुलदेवता नमः हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील देव हे अक्षर उच्चारताना थोडंसं लावावं. यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा लाभ आपल्याला होतो. आता वळूया तिसऱ्या गोष्टीकडे. तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा. खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा. तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो. जर तुम्हाला कुलदेवतेचा वार माहीत नसेल तर मंगळवारी तुम्ही उपवास करू शकता, कारण मंगळवार हा देवीचा वार आहे. शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवतेचे दर्शन घ्यावं आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचं दर्शन घेतल्यावर देवीची ओटी अवश्य भरावी. आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते, अशा कुळात भगवंत आपल्याला जन्माला घालतो, त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मात जलद प्रगती होते. कुलदेवतेची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती. तिची मनोभावे उपासना करून तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मित्रांनो, आता वळूया 5व्या गोष्टीकडे.
मी मघाशी म्हटलं तसं वर्षातून एकदा तरी कुलदेवतेच्या दर्शनाला जावं, पण त्याचबरोबर दर्शनाला जाताना एक गोष्ट बरोबर घेऊन जावी. कोणती आहे ती गोष्ट? चला बघूया. मित्रांनो, जी वस्तू आम्ही सांगणार आहोत ती जर तुम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला जाताना तुमच्या बरोबर घेऊन गेलात तर नक्कीच कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न होईल. तिचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला कोणत्याही दिवशी जाऊ शकता, परंतु जेव्हा तुम्ही तिच्या तीर्थक्षेत्री जाणार असाल त्यावेळी तुम्ही घरातून जात असताना तुमच्या घरातल्या देवतेची सुद्धा पूजा करणं आवश्यक आहे. कोणाचे कुलदेवता असतील तर कोणाची कुलदेवी असेल तर कोणाला कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतात. तर तुमच्या कुलधर्म कुलाचार प्रमाणे तुम्ही तुमच्या देवतांची पूजा अर्चना करूनच घरातून बाहेर पडायचे आहे आणि कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की मी तुझ्या दर्शनाला येत आहे, तुझ्या घरी येत आहे आणि येताना मी माझ्याबरोबर माझ्या हातून घरी बनवलेला नैवेद्य तुझ्यासाठी घेऊन येत आहे. तुझ्या घरी येण्यासाठी आम्हाला आज्ञा दे. तुझा आशीर्वाद आमच्या बरोबर राहू दे अशी प्रार्थना करून, फुलं अर्पण करून, धूप दाखवून, गोड नैवेद्य दाखवायचा आहे. तीर्थक्षेत्री जात असताना तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या 11 पुऱ्या आणि गव्हाच्या पिठामध्ये गूळ डाळ वापरून 11 लाडू बनवायचे आहेत आणि या 2 पदार्थांसोबत तुम्हाला पाव किलो गुळाची ढेप घालायची आहे आणि हा बनवलेला प्रसाद एका डब्यामध्ये भरायचा आहे आणि तो कुलदेवतेसाठी घेऊन जायचा आहे. आपण जेव्हा कुलदेवतेच्या दर्शनाला जातो तेव्हा तिथेच मंदिराच्या आवारामध्ये पेढे विकत घेतो आणि तोच प्रसाद किंवा तोच नैवेद्य कुलदेवतेला दाखवतो. पण आपल्या घरातून आपण आपल्या हाताने बनवलेला नैवेद्य कुलदेवतेला अर्पण करणं महत्त्वाचं आहे. मी मघाशी म्हटलं तसं कुलदेवता ही आपल्या कुळाची आई असते आणि मग आपण आपल्या आईसाठी आपल्या हाताने एक पदार्थ बनवून घेऊन जाऊ शकत नाही. तुम्ही प्रेमाने तुमच्या हाताने बनवलेला पदार्थ कुलदेवतेला अर्पण करा. त्यामध्ये तुमची भक्ती सुद्धा असेल जी कुलदेवतापर्यंत पोहोचेल. ज्या वेळेस तुम्ही तीर्थक्षेत्री जाता त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि देवीच्या दर्शनाला जायचं आहे. तिथे दर्शनाला गेल्यावर पुजाऱ्यांना सांगून तुम्ही घरून आणलेला नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे आणि ज्या वेळेस पुजारी हा नैवेद्य देवीला अर्पण करतात त्यावेळेस तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे माते, तू आमची रक्षण करता आहेस. आम्ही तुला घरून आणलेला नैवेद्य दाखवत आहोत, त्याचा तू स्वीकार कर, तो तुला नक्की आवडेल अशी प्रेमपूर्ण भक्तिपूर्ण प्रार्थना तुम्ही श्रद्धेने तुमच्या कुलदेवतेला करायची आहे. थोडा वेळ प्रसाद तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला हा प्रसाद घ्यायचा आहे आणि घरी आल्यानंतर तो तुमच्या मित्रपरिवाराला तुमच्या नातेवाईकांना द्यायचा आहे. त्याचबरोबर थोडा प्रसाद गाईला सुद्धा नक्की खाऊ घालायचा आहे. मंडळी, हे लक्षात घ्या की कुलदेवतेचे दर्शन करून आल्यानंतर कुलदेवतेचे अंश सुद्धा आपल्याबरोबर आपल्या घरी येतो. ही अशी ज्याची त्याची श्रद्धा आहे आणि त्यामुळे कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आजकाल दुकानात अनेक रेडीमेड नैवेद्य, पेढे, लाडू मिळतात आणि तेच देवीला अर्पण केले जातात. पण जर आपण आपल्या घरातून आपल्या हाताने बनवलेला पदार्थ देवीला अर्पण केला तर कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होते. मोठ्या हुद्द्यावर असणारा मुलगा जर आपल्या आईला हॉटेलमधून विकत आणलेले पदार्थ खाऊ घालेल तर आईला काय वाटेल? पण तेच त्याच जागी जर मुलाने स्वतःच्या हाताने घरी अगदी दही भात सुद्धा बनवला किंवा वरण भात जरी बनवला तरी तो खाताना आईला किती आनंद होईल. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतील, कारण आई प्रेमाची भुकेली आहे. तसंच देव सुद्धा प्रेमाचा भुकेला असतो. प्रेम हीच अशी गोष्ट आहे ज्यामुळे आपण ईश्वर सुद्धा प्राप्त करू शकतो. आणि म्हणूनच कुलदेवतेला जाताना तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जमेल तसा एखादा गोड पदार्थ तुम्ही घेऊन जा आणि तो घरी आल्यानंतर सगळ्यांना वाटायचा. नक्कीच तुमच्यावर कुलदेवता प्रसन्न होईल. याबद्दल तुमचं मत काय आहे आणि तुम्ही कुलदेवतेला जाताना काय घेऊन जाता? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.